मी सांगितली लोकांच्या मला माहित नाही की आम किती पत्नी आहेत. तर ती जी बरं आता हे पहिली पत्नी म्हणजे कोण हे लक्षात घ्या. पहिली पत्नी म्हणजे आपले हे शरीर. दुसरी पत्नी म्हणजे गावकी भावकी नातेवाईक सगळे. आणि तिसरी पत्नी आहे ते सगळं धन गाडी बंगला प्रॉपर्टी. लक्षात घ्या. आणि चौथी पत्नी जी आहे ती म्हणजे परमार्थ आहे. आणि म्हणून आपण तुळशीदासांचा आपण सुंदर असं प्रसंग पाहिला की तुळशीदासांची पत्नी मायादेवी तिने तुळशीदासांना किती सुंदर उपदेश केला. आणि स्त्री आसक्त असणारा तुळशीदास त्या ठिकाणी परमार्थामध्ये किती उच्चतम स्थितीमध्ये त्या ठिकाणी जातात. आपण हे कालच्या कथेमध्ये पाहिलं. आता आपण आज या ठिकाणी की तुळशीदासांना प्रभू रामचंद्र हे दर्शन कसे देतात, काय होतं नेमकं आणि कोणाची कृपा होती ही आपण आज पाहणार. कालच्या कथेमध्ये आपण सगुण दर्शन साक्षात याला गे द्यावे निश्चित ऐसा हे माझा हेत. हनुमंतराया विनंती करतात की देवा तुळशीदासांना तुम्हाला दर्शन द्यावं लागेल. आणि हनुमंतरायांचं हे सगळं बोलणं ऐकून प्रभू रामचंद्रांना सुद्धा दया आली. आणि प्रभू रामचंद्र हनुमंतरायाच्या चेहऱ्याकडे पाहून म्हटले, ऐकोनी मारुतीचे वचन अवश्य म्हणे मी रघुनंदन. मी अवश्य तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना दर्शन देईल. ऐका. हनुमंतराया प्रभू रामचंद्राशी सगळं सांगत असताना देवाला सांगितलं की देवा खरं सांगू, पूर्वी वाल्मिक जे होता तुमची सगळं गुणनवर्णन ज्यांनी केलं आणि त्याप्रमाणे तुम्हाला वर्तन करावं लागलं. त्याच वाल्मिकाचा अवतार हे तुळशीदास आणि केवळ तुमच्या म्हणण्याप्रमाणेच मृत्यू लोकामध्ये कलियुगामध्ये त्यांनी अवतार धारण केलेला आहे आणि त्यांना तुम्हाला दर्शन द्यावं लागेल. आणि तुम्ही जर त्यांना दर्शन जर दिलं तर पुन्हा एकदा ही भक्तीची गंगा कलियुगामध्ये सुद्धा बद्ध जीवांपर्यंत पोहोचेल. कारण ते वाल्मिकांचा अवतार आहे आणि सर्व कलियुगातल्या लोकांना त्या ठिकाणी ते भक्ती मार्गाला लावतील. असं झाल्याच्या नंतर हे संभाषण होतही नाही तर प्रभू चक्र हे दोघेही निघालेले आहेत. आणि रस्त्यामध्ये त्या ठिकाणी दोघे असताना हनुमंतराया आणि या ठिकाणी तुळशीदास संभाषण करत असताना लगेचच त्या ठिकाणी समोरनं बघा. एक लक्षात घ्या, भक्त ज्या वेळेला देवाकडं चालत जातो ना त्यावेळेला त्याची जर भक्ती श्रेष्ठ असेल तर देव सुद्धा तिकडनं काही पावलं चालत येत असतो. कारण देव भावाचा भुकेला आणि हा भाव फक्त आणि फक्त संतांजवळ आहे. आणि म्हणून असं न होता समोर लक्ष गेलं तुळशीदासांचं आणि समोरनं प्रत्यक्षात प्रभू रामचंद्र सीतामाई आणि त्या ठिकाणी लक्ष्मण दादा येताना पाहिलं. श्रीराम सीता लक्ष्मण सगुण अवतार स्वरूप धरून सगुण साकार ते रूप इतकं सुंदर धरून हनुमंताचे समागमे जान संदन चालले. हनुमंताकडं आणि तुळशीदासांकडं भगवंत आता चालत आलाय. हनुमंतराया तुळशीदासांना म्हणतात की खरं सांगू आज माझं भाग्य मोठं आणि खरंच माझं मनोरथ आज पूर्ण या ठिकाणी झालं. कारण तुम्ही भगवंताचे निश्चित भक्त आहात आणि भगवंतानी एकदा तुम्हाला दर्शन दिलं. म्हणजे मी तुम्हाला वचन दिलं होतं परंतु आज हे साकार झालं. माझं भाग्य मोठं. पण देवाचं स्वरूप पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी तुळशीदास पाहतच राहिले.
भगवंताचा तो इतका सुंदर तेजस्वी रूप, मुकुट कुंडले विराज दैत्यमान, पितांबर धारी घनश्याम वर्ण. भगवंताचा पितांबर इतका सुंदर झळकत होता आणि डोक्यावरचा मुकुट दाही दिशेला त्याच्या प्रभा फाकलेल्या होत्या. चेहऱ्यावरच एवढं त्या ठिकाणी तेज. हाती घेतले धनुष्यबाण, हातामध्ये तो धनुष्यबाण. आणि प्रभू रामचंद्राचं ते रुबाबदार ते स्वरूप, श्री रघुनंदन देखील हातामध्ये धनुष्यबाण आहे. आणि त्यावेळेला हे स्वरूप पाहिलं आणि तुलसीदासांचं हृदय भरून आलं की मी हे स्वरूप खरंच पाहतोय का स्वप्नवत आहे. काही कळेना, काही वेळ काय करावं काय कळेना. परंतु भगवंत प्रत्यक्षात समोर काय करावं काही सुचेना. पण तेवढ्यामध्ये बाकी तुलसीदासांचं हृदय भरून आलं आणि धावत सुटले. अनन्य भावे दंडवत तुलसीदास घाले त्वरित, साष्टांग प्रणिपात केला. पण अश्रूंनी बाकी पायावरती अभिषेक केला. कृपावंते तुलसी भक्त रघुनाथी अलंगीला. काय झालं बघा की जसं साष्टांग प्रणिपात तुलसीदासांनी भगवंताच्या चरणावरती केलं आणि त्याच वेळेला भगवंतानी दोन्ही बाहूंना धरून तुलसीदासांना उभं केलं. आणि उभं केल्याच्या नंतर ते वाल्मिकाचं स्वरूप तुलसीदासांमध्ये दिसलं आणि खट्ट मिठी मारली देवानी. भक्त आणि देव यांचा संगम म्हणजे त्या ठिकाणी प्रत्यक्षात ब्रह्मरसाचा भोग लक्षात घ्या. आणि हनुमंतराया ते आलिंगन देवाचं आणि तुलसीदासांचं पाहून बाकी हनुमंतराया सुद्धा इतके आनंदित झाले. एक लक्षात घ्या की सद्गुरू ज्या वेळेला उपदेश करतात आणि काही स्थितीमध्ये साधक उच्चतम अवस्थेमध्ये आला ना की सद्गुरूंना त्याचा आनंद फार मोठा होतो. हनुमंतराया हे तुलसीदासांना देवाची भेट घालून देतात. पण तुलसीदासांना जेवढा आनंद झालाय तेवढाच हनुमंतरायांना सुद्धा आनंद झाला. म्हणजे सद्गुरूला जर पाहिलं तर शिष्यामध्ये जर असा अनुभव जर आला तर शिष्याला आनंद होईल यात काही विशेष नाही. पण तेवढाच आनंद सद्गुरूला सुद्धा होत असतो. त्याचं कारण आहे की सद्गुरू हे शिष्याचं हित पाहत असतात, ते जोपासत असतात. आणि म्हणून या ठिकाणी हनुमंतरायांना इतका आनंद झाला आणि हनुमंतराया त्या ठिकाणी बोलू लागले की तुलसीदास आता बाकी माझ्या प्रभूच पुन्हा एकदा गुणगान तुम्ही कलियुगामध्ये करा, जसं तुम्ही त्यावेळेला सुद्धा रचना केली. आणि याही वेळेला माझ्या प्रभूचं गुणगान तुम्ही कलियुगामध्ये त्या ठिकाणी आणि सर्व समाज त्या ठिकाणी भक्ती रसाचा त्यांना आनंद मिळावा. आणि हनुमंतराय असं बोलत असताना प्रभू रामचंद्रांना सुद्धा म्हणतात, प्रभू तुमच्या या भक्ताच्या डोक्यावरती हात ठेवा, त्याला आशीर्वाद द्या. कारण आता बाकी तुमची गुण वर्णन करणार, ती लीला करणार आणि ते करण्यासाठी त्यांना आशीर्वाद द्या की अखंड त्यांच्या मुखामधनं तो ओघ त्या ठिकाणी व्हावा आणि जनसामान्यांचा त्या ठिकाणी उद्धार व्हावा. म्हणून प्रभू तुम्ही त्यांच्या डोक्यावरती हात द्या आणि तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या. असं झाल्याच्या नंतर ऐका बरं का काय झाले. भगवंतानी त्याच वेळेला डोक्यावरती तुलसीदासांचा हात ठेवला, आशीर्वाद दिला आणि काय झालं ऐका. वाराणसीचे सकळ जन श्रवण करती सकळ. आता ऐका तो आशीर्वाद प्राप्त केल्याच्या नंतर तुलसीदास हे काशी क्षेत्रामध्ये आले आणि काशी क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर बाकी ज्या ज्या ठिकाणी तुलसीदास जात त्या त्या ठिकाणी त्यांच्या मुखातनं इतकी ओघवती वाणी
आणि सगळे काशीमधले लोक त्या ठिकाणी आवडीने श्रवण करायला लागले. सगळे आकर्षित झाले. जसं भुंगा फुलाला आकर्षित व्हावा तसा समाज तुलसीदासांना आकर्षित होऊ लागला. प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद मिळालेला आहे, लक्षात घ्या. तुलसीदासी जान मठ बांधून दिदला. सगळे लोक आनंदित झाले, तुलसीदासांवरती प्रेम करायला लागले. संघटन झालं, हजारो माणसं त्या ठिकाणी जमू लागली. आणि त्यावेळेला काशी क्षेत्रामध्ये रामानंद संप्रदायाचा आश्रम उभा राहिला. ऐका, आजही जर तुम्ही गेलात तर ब्रह्मांड घाटावरती रामानंद संप्रदायाचा इतका सुंदर आणि सगळ्यात प्राचीन असा तो आश्रम आजही तुम्हाला पाहायला मिळतो. आणि सगळीकडं आता तुलसीदासांच्या कथा होऊ लागल्या. प्रभू रामचंद्राचं ती लीला सगळी सर्व ठिकाणी होऊ लागल्या. एकाला झाला सगळा समाज आता तुळशीदासांच्या लागला. तर त्या ठिकाणी ज्ञानाची ही तृप्ती लोकांची होऊ लागली. आणि दोन्ही तृप्ती झाल्याच्या नंतर सगळेच आनंदित त्या ठिकाणी, लक्षात घ्या. आणि म्हणून आश्रमामध्ये तसं पाहिलं गेलं तर ज्ञानदान झालं पाहिजे आणि त्याच्याबरोबर अन्नदानही झालं पाहिजे. आणि ज्या आश्रमामध्ये ज्ञानदान आणि अन्नदान ही दोन्ही होतं ना, त्या आश्रमामध्ये न कळत एवढ्या मोठ्या चैतन्याचा वावर त्या ठिकाणी होतो. सूक्ष्म अशा रूपामध्ये सुद्धा देव आणि संत त्या ठिकाणी वावरत असतात, लक्षात घ्या. म्हणून बिवडीमध्ये कधी जर तुम्ही गेला ना तर अत्यंत बारकाईने लक्ष द्यायचं. कधीतरी आपल्याला असं वाटतं आपल्या शेजारून कोणतरी गेले, हे तुम्ही अनुभवलेलं नाही, पण कधीतरी एकदा अनुभवा. आणि बिवडीमध्ये हे बऱ्याच वेळेला तुम्हाला अनुभवाला येईल. पण आपलं लक्ष नसतं, आपलं लक्ष इतरत्र असतं. आपल्या अंतःकरणामध्ये जर भाव निर्माण झाला ना तर नक्कीच आपल्याला ती दृष्टी किंवा ते लगेच संकेत आपल्याला निर्माण होतात. आणि म्हणून आजही तुम्ही काशीमध्ये जर गेलात तर त्या ब्रह्मांड घाटावरती दिमाखानी असणारा आपल्या रामानंद संप्रदायाचा आश्रम इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे की सगळ्यात प्राचीन परंपरा आपल्या रामानंद संप्रदायाची, जिथं तुलसीदासांनी फार मोठी क्रांती केली. हजारो ब्राह्मण आता त्या ठिकाणी जीवन तृप्त होऊ लागले. पंडित मोठमोठे महात्मे त्या ठिकाणी ज्ञान अर्जन करून ते सुद्धा तृप्त होऊ लागले. आणि एक रामानंद संप्रदायाच्या आश्रमाचा बोलबाला त्या काशी क्षेत्रामध्ये फार मोठ्या याच्यामध्ये झाला. जिकडं तिकडं कथा आता तुलसीदासांच्या होऊ लागल्या. करी हरी कथा टाकी दंभ मानवायाशी पतन पडू नको. नामाचा विश्वास संताचा सांगत तेने तुझे हित सर्व होय. हे एक लक्षात घ्या की हरिकथा ही श्रवण झाल्याच्या नंतर आपल्या ठिकाणचा जो दांभिकपणा आहे तो एका क्षणात जातो. सत्संगामुळे फार मोठे फायदे आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून त्याची संगत, त्याचा विश्वास संतावरचा हाही वाढत असते आणि संतांचा संघ ही वाढत असतो. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी अभेद रही म्हणजे अशी स्थिती निर्माण होते. नित्य हरिकथा वैष्णव संगत तेची परमार्थ शुद्ध त्याचा. नित्य सत्संग केलेल्या माणसाचाच खऱ्या अर्थानं तो परमार्थ शुद्ध असे शास्त्र सांगता, ऐका. आणि म्हणून नाही आधी द्वैत सदा ते अद्वैत. जरी द्वैत स्थिती आपली असली तरी अद्वैत स्थिती त्या ठिकाणी कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोणाची निंदा वगैरे ही आपल्याकडनं होत नाही. आणि अभेद स्थिती त्या ठिकाणी त्याची तयार होते. आणि म्हणून विषय व्याधीचा उफाडा, विषयाधीन झालेला साधक, विषयाधीन झालेला मनुष्य हरिकथेचा घ्यावा काढा. विषयाधीन झालेल्या माणसाला एक मेव काढा म्हणजे सत्संग, हे लक्षात घ्या.
सत्संग नावाचा काढा मिळाल्याच्या नंतर भवरोग सगळे दूर होतात. आणि म्हणून ऐसा रोग देखोनी गाढा, एका जनार्दन धावे पुढे. एकनाथ महाराज म्हणतात की असा हा सत्संग आहे की अशा सत्संगाच्या पुढे धावलं पाहिजे, कारण सगळे रोग याच्याने जातात. आमच्यामध्ये षडविकार असतात, ही षडविकार सुद्धा त्या ठिकाणी शमले जातात. आणि म्हणून सत्संग हा सर्व साधकासाठी परिपूर्णतेकडे घेऊन जाणार आहे. आता ऐका, पुढी कथा या ठिकाणी अशी येते की तुळशीदास यांच्यावरती समाजाची श्रद्धा अपार निर्माण होते. समाज आता मदत करू लागतो. आणि एक लक्षात घ्या की ज्या ठिकाणी अगदी निश्चयपूर्वक भगवंताचं कार्य मोठं व्हावं हा उद्देश ठेवून ज्या वेळेला कार्य हातात घेतलं ना, किंवा निरपेक्ष वृत्तीने जे कार्य हातामध्ये घेतलं जातं ना, त्या वेळेला त्या व्यक्तीवरती आपोआपच समाजाचा विश्वास निर्माण होतो. आता इथं तुलसीदासांनी बाकी निरपेक्ष वृत्तीने बाकी आपल्या परंपरेचा आश्रम मोठा व्हावा, ज्ञानदान व्हावं, अन्नदान व्हावं, लोकांच्या सुखसुविधा व्हाव्यात याच्याकडे लक्ष नंतर आपोआपच लोकांच्या लक्षात येत की तुलसीदासांची सेवा ही खरी, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. आणि ज्या वेळेला असं दिसतं त्यावेळेला समाज भरभरून त्या ठिकाणी मदत करतो. आणि हा माझे काम करत असताना लोकांनी मदत केली आणि लोकांचा विश्वास निर्माण झाला की आपण जे केलेलं जे दान आहे ते योग्य ठिकाणी चाल जाते, योग्य ते काम होते. आणि बाबांचा आश्रम, बाबांचं चरित्र एवढं मोठं आहे, बाबांचा अधिकार एवढा मोठा आहे, पण बाबा लौकिकत्वाच्या पाठीमागे लागले नाही. आणि म्हणून तो आश्रम त्यांनी ते फार मोठा डामडोल कधी करायचं मनामध्येही आलं नाही. पण जर सद्गुरूंच्या मनामध्ये नाही याचा अर्थ शिष्यांनी करू नये असं नाहीये. शिष्यांनी ते केलंच पाहिजे, त्यांचं ते कर्तव्य आहे. आणि म्हणून गेले ते पाहू नका, उरले ते जतन करा. पूर्वी काय होतं याचा विचार करण्यापेक्षा आम्हाला पुढे काय करायचं हा साधकाच्या ठिकाणी सारासार विचार पाहिजे. आणि ज्या वेळेला तो तन मन धनाने ज्या वेळेला त्या कार्याला लागतो ना, त्यावेळेला समाज त्याच्या पाठीमागे उभा राहतो, त्याला भरभरून मदत करतो. आणि मग काय, त्या आश्रमामध्ये तुलसीदासांच्या धान्य साहित्य, आर्थिक मदत, सोन्या चांदीचे भांडी वगैरे सगळं काही येऊ लागलं. आणि मग त्या ठिकाणी सत्संग ही तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागला, अन्नदान ही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या, सुख सुविधा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागल्या. आणि समाज न कळत ज्या ठिकाणी सगळ्या सुविधा आहेत त्या ठिकाणी मग बाकी जायला त्याला बरं वाटतं, प्रसन्न त्याला वाटतं. जनात प्रशंसा झाली फार, तुलसीदासांची प्रशंसा जनसामान्यामध्ये फार मोठी झाली. द्रव्य आणून देती अपार, खूप द्रव्य आणून दिलं. कनक पात्रे थोर थोर रुपये अगणित अपार, सोन्या चांदीची भांडी येऊ लागली. लक्षात घ्या, फक्त बाबांच्या 50व्या पुण्यतिथीचं निमित्त, नीट ऐका, आणि बटवा ही स्कीम आपण काढली होती. लोकांच्या लक्षात येत नाही, पण कधीतरी एकदा सुटली काटकसर करून त्याच्यामध्ये रुपया, 10 रुपये, 100 रुपये, 500 रुपये जे टाकले आणि ते बटवे सगळे ज्या वेळेला जमा केले त्यावेळेला फक्त बटव्यांमधून आपली झाली 5 लाखाच्या दरम्यान त्या ठिकाणी. हो, हे सगळं जमा होऊन आपली घ्या. त्या पैशामुळे संस्था त्या ठिकाणी थोडीशी हे झाली आणि एवढं मोठं काम त्यालाही थोडासा हातभार लावला. कर्ज देण्यासाठी असंख्य लोकांची माळ हे नंबर आहे, पण देणगी देण्यासाठी नाहीये. मला काय सांगायचं नीट ऐका, देणगी देण्यासाठी तयार नाही. आणि ज्यांनी देणगी द्यायचं कबूल केलं त्यांची सुद्धा देणगी जमा झाली नाही.
म्हणून बाबा हे ठरवतायत की माझ्या आश्रमाला कोणाचं आर्थिक साह्य मिळावं आणि कोणाचं मिळू नये. एक लक्षात घ्या, दान जरी करायचं म्हटलं ना तरी सुद्धा ती वृत्ती व्हावी लागते. आणि खरंच मी सांगतो तुम्हाला की ज्या लोकांचं नको दान त्या लोकांचं बाबांनी स्वीकारलं नाही बरं का. तुम्ही सूक्ष्म विचार करा याच्यामध्ये. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम भाव आहे त्या लोकांचे बाकी बाबांनी पैसे स्वीकारले. आणि मला आनंद वाटतो की ज्या ज्या साधकांनी हे सगळं रात्रीचा दिवस करत असताना इतके कष्ट आश्रमासाठी घेतले आणि त्या आश्रमाच्या कष्टाच्या बरोबर स्वतःच्या खिशातले लाखो रुपये आश्रमासाठी दिले. मी सांगतो तुम्हाला की बाबांचा वावर, बाबांचा सहवास त्यांच्या घरामध्ये अखंड त्या साधकाच्या राहणार आहे. हे तेवढंच खरं. ऐका, बंधू स्वगोत्र स्वजन त्यांची दरिद्री पीडा दारुण. ऐका बर का, निरसावी देऊ निधन हा मुख्य धर्म जान श्रेष्ठत्वी. आपले भाऊ असतील, आपली भावकी असेल, आपल्या नात्यातून काही लोक असेल, स्वजन असतील, आपल्या जवळची काही लोक असतील आणि त्यांच्या घरामध्ये जर दरिद्री जर असेल, नीट ऐका, हे माझं मत नाहीये, हे शास्त्र या ठिकाणी सांगतंय. बंधू सोगोत्र स्वजन त्यांची दरिद्री पीडा दारुण. त्यांच्या घरामध्ये 18-20 दरिद्री आहे, पण ती जर घालवायची असेल, नीट ऐका, ती जर घालवायची असेल तर निरसावी देऊ निधन हा मुख्य धर्म जान श्रेष्ठत्वी. अशा आश्रमाला दान करावं, अशा साधू संतांच्या आश्रमाला दान करावं की ज्या ठिकाणी दान केल्याच्या नंतर त्याचं कारण हे सांगतो. दान करण्यासाठी सत्पात्र असावं लागतं, ते पात्र सुद्धा स्वच्छ असावं लागतं. आणि ते पात्र स्वच्छ म्हणजे सर्व साधकांच्या तळमळीतून निर्माण झालेला एका महान साधूचा आश्रम म्हणजे ते सत्पात्र आहे. आणि त्याला जे दान करतील त्याची 18-20 दरिद्री जाईल. नीट ऐका, अजूनही पुढेही सांगितलेले, गाठी असून या धन जो सत्पात्र न करी जाण. पण ज्याच्याकडे पैसा आहे पण तो अशा चांगल्या ठिकाणी दान करत नाही, ते सर्व दुःखाचे मूळ जाण. दुःख दारुण द्रव्य लोभा. त्याला एवढं दुःख होतं. कशाचं दुःख माहिती का? त्याच्याकडे खूप पैसा येईल पण तो पैसा आल्याच्या नंतर त्याला तो पैसा राखून ठेवण्यासाठीची जी काळजी आहे ना, ती काळजी म्हणजे त्याला महारोग आहे, महादुःख आहे. आणि तो ज्या वेळेला या संपूर्ण शरीराचं ज्या वेळेला जीर्ण अवस्थेकडे जायला लागतो ना, तो माणूस तितका तितका मोठा दुःखी होत जातो की काय आता मी एवढी तळमळ केली, रात्रीचा दिवस केला, विश्रांती नाही, घरातल्या लोकांना विचारलं नाही, मी समाजात गेलो नाही, मी कोणाच्या दशक्रिया विधीला गेलो नाही, मी मैतीला गेलो नाही, कुणाच्या पूजेला गेलो नाही, मी कधी फिरायला गेलो नाही, मी चांगली कपडे घातली नाही, काही केलं नाही. इतकं जमवलं माझ्या आयुष्यामध्ये, माझी कुठली हाऊस केली नाही. पण आता हे धन मला सोडून जायचंय याचं दुःख या जगातलं सगळ्यात मोठं अशा माणसाला होतं की खूप पैसा आहे पण न दान करता त्याचा संचय. पण एक सांगू का तुम्हाला, संचय ज्या वेळेला होतो तो अतिसंचय झाल्याच्या नंतर एका क्षणामध्ये ते निघून जातं. लक्षात घ्या, जसं धरणामध्ये अनेक नद्यांचं पाणी यावं, लोंढीच्या लोंढी यावी, प्रमाणापेक्षा पाणी जास्त व्हावं, आणि जर दान रूपी म्हणजे मोऱ्यांमधनं पाणी सोडलं नाही आणि तसंच धरून ठेवलं की नाही करायचं दान, तर धरण फुटल्याशिवाय राहणार नाही. ऐका, आणि धन नावाचं हे धरण ते फुटण्याचं कारण लक्षात घ्या. एक रोग, एक भावकी, एक वैद्य आणि एक राजा, त्यानंतर हे चोर, हे 5 जण ते लुटून घेऊन जातात. 5 ठिकाणावरनं ते जातं. आणि म्हणून एक लक्षात घ्या,
साधू सज्जना विचक्षु आडी, नीट ऐका, तो विचक्षु जो साधन तोडी, त्याच्या निज धर्माची गुढी, उभारी रोकडी वैकुंठी. साधूंना जर त्या ठिकाणी कशाची कमतरता पडली, साधू कार्यासाठी जर काही जर कमी पडलं, आणि तिथं कुठलीही आढी वेडी न घेता, हो, सुंदर अंतःकरणाने भावयुक्त त्या ठिकाणी जर मदत जर केली, तर ते साधू, ते संत, त्या व्यक्तीची गुढी ज्यांनी दान केलेले वैकुंठामध्ये त्याच्या आतवर उभी करतात. किती सुंदर आहे, एक लक्षात घ्या. आणि जर ज्याला वैकुंठामध्ये गुढी उभी करायची असेल, तर त्यांनी बाबांच्या मठाला त्या ठिकाणी दान करावं. अनेक संस्था आहेत, ऐका बर का. पण लोकांनी सहकार्य केलं तरी सुद्धा त्याचा तपशील हा समाजाच्या पुढे ठेवत नाही. मी पाहिलं अलीकडे, आणि अशा संस्था टिकत नाही. लोक मदत करतात, पण लोकांनी मदत केलेली ती तपशील बाकी लोकांच्या समोर ठेवत नाही. पण आपल्या ब्रह्म संप्रदायामध्ये एक एक पैचा हिशोब हा त्या ठिकाणी लावला जातो आणि सर्वांच्या समोर ठेवला जातो. लक्षात घ्या, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि एक एक पैचा हिशोब त्या ठिकाणी समाजाच्या पुढे ठेवल्याच्या नंतर, आणि एवढंच नाही तर वेळ पडलं तर खिशातले पैसे घालून त्यावेळेला फक्त साधकाच्या अंतःकरणामध्ये एकच भाव असतो की बस हे कार्य सिद्धीच गेलं पाहिजे. आणि ज्या वेळेला अशा तळमळीने जो साधक काम करतो ना, त्याची गुढी वैकुंठामध्ये आपल्या जाण्या अगोदर सुद्धा उभी राहते. मी नाही सांगत, हे शास्त्र सांगतंय, ते मी आज तुम्हाला सांगतोय. आणि म्हणून ध्यास असला पाहिजे, अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. आणि हे सगळं असल्याच्या नंतर साधकांच्या पुढं या ठिकाणी केवढीही मोठी त्या ठिकाणी कामाची भरारी असली तरी सुद्धा ते सहज त्या ठिकाणी, त्याचं कारण असतं की त्याला आशीर्वाद हा साधूंचाच असतो. लक्षात घ्या, ते कार्य ते सोपे करतात, फक्त आपल्याला निमित्त केलेलं असतं. आणि म्हणून सकळ मंगळा मंगळ पूर्ण, सकळ कल्याणाचे कल्याण, मंगळाचे मंगळ व्हावं, कल्याणाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल, ते हे सद्गुरु चरण, ते निज धन जयाचे अर्पे. ज्याचं धन सद्गुरूच्या चरणावरती अर्पण होतं, त्याला बाकी मंगळाच्या ही पेक्षा सुवन मंगळ असं त्या ठिकाणी निर्माण होतं. एवढंच नाही, कल्याणाचं परम कल्याण होतं. आणि म्हणून प्रत्येक साधकाचा त्या ठिकाणी तो भाव त्या ठिकाणी तसा पाहिजे. बरीचशी लोक फक्त घेऊन जाण्यासाठीच असतात, तिकडं आणत काहीच नाही. चला, मला त्याच्याविषयी नाही काही बोलायचं. आणि म्हणून काही साधक सेवा केलेल्याच दाखवतात बर का. काही साधक काही वेळेला सेवा केलेल्याच दाखवतात, पण त्याचा मोबदला घेतात. त्याला सेवा म्हणता येणार नाही हो, एक लक्षात घ्या. फक्त समोर सेवेचं प्रदर्शन करायचं, ह्या हाताने द्यायचं आणि त्या हाताने काढून घ्यायचं. मी सांगू का, मला या ठिकाणी एक विशेषत्वाने सांगूशी वाटतं की ज्या वेळेला पुरुषोत्तम मास आणि त्याच्यासाठी ज्या वेळेला मी सगळीकडे फिरत होतो, त्यावेळेला प्रामुख्याने मला दरेकर कुटुंबियांचं या ठिकाणी अभिमान वाटतो, त्यांचं नाव घेऊशी वाटतं. माझ्याकडं माझ्या पाकिटमध्ये आजही त्यांनी दिलेली एवढी मोठी लिस्ट ती माझ्या खिशामध्ये, आणि ती मला सकाळीच सापडली. आणि खरंच जे दिलं ना, अगदी मोकळ्या मनाने त्या ठिकाणी दिलं. हो, देऊ का नको, देऊ का नको, देऊ का नको, अजिबात नाही. असं अनेक लोकांनी मदत केली नाही असं नाही. पण मला हे काय सांगायचंय ऐका, ज्या वेळेला त्या सगळ्या साहित्याला ज्या वेळेला मोठ्या टेम्पोमध्ये ते कमी पडली गाडी, नंतरच्या वेळेला दुसऱ्या गाडीमध्ये काही साखरेची पोती आणि ती पाठवून दिली, एवढी गच्च भरून त्या गाडीमध्ये जागा राहिली नाही. पण हे कशासाठी सांगतोय मी, नीट ऐका बरं का. म्हणजे मी एक त्या कुटुंबाचं फक्त वर्णन करायचं म्हणून नाही, पण शास्त्र काय सांगता ऐका. सकळ दाना माझी दान,
अतिश्रेष्ठ अन्नदान, दिनास देऊनी सन्मान, द्यावे सदन्न अतिश्रद्धा, अतिश्रद्धेने ते दिलं पाहिजे. हो, आणि अन्नदाना सारखं दान श्रेष्ठ दुसरं कोणतं नाहीये. आणि म्हणून ते ज्या वेळेला दान करतो ना आपण, आणि तेही श्रद्धापूर्वक निष्ठापूर्वक आपण करतो, त्यावेळेला त्याचं, आणि तुम्ही बघितलं असेल की काय चमत्कार झाला, एवढीशा कांद्यामध्ये एवढी काय पैसे मिळाले त्या कुटुंबियांना, गाड्या, ट्रॅक्टर, हे तेन सगळे वाहनच्या वाहन उभी. हे प्रत्यक्षदर्शनी, हे काय मी कुठली तरी काल्पनिक कथा सांगत नाही, हे घडलेले आहे, लक्षात घ्या. आणि खरं सांगू का, दान एकम कलियुग, कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ हे दान आहे. कलियुगाचं महत्व दानामध्ये आहे. आणि म्हणून आता काशी क्षेत्रामध्ये तुळशीदासांकडं धन येऊ लागले. ऐका, पण एक दिवस रात्री कीर्तन होतं, उशीर झाला, आणि कीर्तन एवढं रंगलं की मध्यरात्र झाली, आणि कीर्तन संपल्याच्या नंतर सगळे झोपी गेले. जागरण झालेलं होतं, सगळे गाढ झोपी गेले. आणि झोपी गेल्याच्या नंतर ती संधी काही चोरांनी साधली. कारण आश्रमामध्ये आता खूप काही द्रव्य, अशी अमोल अशी भांडी, सोन्या चांदीची भांडी पण त्या ठिकाणी, अलंकार येऊ लागले त्या ठिकाणी भगवंताला. आणि जागरण झालेलं सगळे साधक, हजारो साधक होते आश्रमामध्ये, सगळ्यांना एवढी गाढ निद्रा लागली. आणि त्याचा फायदा चोरांनी मठामध्ये प्रवेश केला. जे जे काही त्यांना घेता येईल तेवढं सगळं पोत्यामध्ये बांधून त्या ठिकाणी घेतलं. ऐका नीट, सगळे निद्रिस्त होते, सगळे. आणि अशा वेळेला ते चोर ते घेऊन आता आश्रमाच्या महाद्वारातून बाहेर पडणार. तेवढ्यामध्ये आश्रमाच्या द्वारावरती दोघे जण त्या ठिकाणी उभे राहिलेले दिसले, आणि दोघांच्या हातामध्ये धनुष्यबाण. ऐका, चोर बाहेर जायला निघतात त्याच वेळेला दोघांनी धनुष्यबाण ताणलं. चोर घाबरले, आणि ते धन वगैरे सगळं तिथंच टाकलं, आणि आश्रमामध्ये आतमध्ये पुन्हा पळाले. इतके घाबरले, इतके घाबरले की खूप घाबरले. पण त्या चोरांना सुद्धा ते दोघे जण होते ना रक्षक, ते असे आगळे वेगळे दिसले. त्यांना काही सूचना, कारण जनसामान्यांना त्यांनी पाहिलेलं होतं. पण हे महाद्वारावरती दोघ जण रक्षपाळ जे होते ना, ते कसे होते, ते वेगळे दिसत होते. कसे, तो किरीट कुंडले दैत्यमान, हाती घेऊन धनुष्यबाण, तस्करी देखिले दुरोन, लज्जामान ते झाले. प्रत्यक्षात प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दादा उभे होते, लक्षात घ्या. ते किरीट कुंडल, हातामध्ये धनुष्यबाण, तेजस्वी असे. पण याआधी आम्ही एवढे तेजस्वी रक्षबळ पाहिलेच नाही. चोरांच्या काही लक्षात येईना की हे काहीतरी अद्भुत आहे. आणि चोर ज्या वेळेला आतमध्ये पळाले, आणि आतमध्ये पळाल्याच्या नंतर बाकी सकाळ पहाटेच्या दरम्यान साधक जागे झाले. साधक जागे झाल्याच्या नंतर इकडं तुळशीदास सुद्धा जागे झाले, आणि एकच गोंधळ उडाला. हे चोर आतमध्ये, मला क्षमा करा, आम्हाला क्षमा करा, आम्हाला सोडून द्या. साधकांनी त्यावेळेला तुळशीदासांना सांगितलं. तुळशीदास आले, आणि तुळशीदासांच्या समोर हे जे दोन चोर होते हे क्षमा याचना मागू लागले की आम्हाला माफ करा, आमच्याकडनं चूक झाली, आणि पाय धरू लागले. तुळशीदास म्हणले, अरे अरे माझे पाय धरू नका, तुम्ही आहात कोण, कुठनं आलात, काय काम तुमचं, कशासाठी आला, कोण आहे तुम्ही. असं झाल्याच्या नंतर त्या चोरांनी सांगितलं की महाराज, आम्ही चोर आहोत, आम्ही चोरी करण्यासाठी आलो होतो. तुळशीदास म्हटले, मग केली का चोरी, तुम्हाला काय पाहिजे ते घेतलं का,
तुळशीदासांची अवस्था बघा. हो. आणि मग अशा वेळेला तुळशीदास म्हटले की तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा. तुळशीदासांना असं वाटलं की त्यांना त्याची आवश्यकता आहे. संत कसे असतात बघा, चोर आणि साव त्यांना दोघेही सारखेच आहेत, लक्षात घ्या. आणि म्हटले की जा, तुम्हाला काय पाहिजे असेल तर घेऊन जा. पण अशा वेळेला कसं जायचं? तुमच्या मठाच्या द्वारावरती 2 शिपाई आहेत, ते रक्षपाळ आहेत, ते रक्षक आहेत. आणि ते रक्षक आम्हाला कसे जाऊन देतील? तुलसीदास सगळ्या शिष्य समुदायाकडे पाहू लागले, सगळ्या साधकांकडे पाहू लागले आणि म्हटले, अरे ऐका, आश्रमाच्या प्रवेशद्वारावरती आपण काही रक्षक ठेवलेत का? मी तर ठेवले नाही, मला काही माहित नाही, पण तुम्ही कुणी ठेवलं का? सगळे साधक म्हटले की महाराज नाही, तुमच्या आज्ञेशिवाय इथं काही होत नाही. तसं काही आम्ही केलेलं नाही, कोणाला रक्षण म्हणून कुणी शिपाई वगैरे तिथं उभं कुणीच काही केलं नाही. मग तुळशीदास विचार करायला लागले की जर मी नाही आणि साधकही नाही म्हणतात, मग कोण असे शिपाई आहेत? आणि मग त्या चोरांना त्या ठिकाणी सांगितलं की अरे आमचे तर कुणी शिपाई नाहीयेत, कुणी रक्षक नाहीये. आणि चोर त्या ठिकाणी म्हटले की नाही नाही, आम्ही आता आता तिथं पाहिलं, आम्ही बराच वेळ प्रतीक्षा केली की ते इकडं तिकडं जातील, पण ते कुठेही जाईनात. आणि म्हणून आमच्या लक्षात आलं की हे आता जाणार नाही, तर आपल्याला आता सकाळ होईल, उजाडल, आपल्याला पकडतील. म्हणून आम्ही सगळं तिथंच टाकले आणि ते द्वाराच्या तिथं उभे आहेत. असं म्हटल्याच्या नंतर ऐका, शिष्य संप्रदाय बहुत जन तुलसीदास पुषे त्या कारण. सगळ्यांना विचारू लागले तुलसीदास, द्वारापाशी रक्षक कोण मजन कळत ठेविले का? मला काही कळे ना कुणी ठेवले हे सगळे रक्षक वगैरे. पण अशा वेळेला चोर म्हणतात बर का तुलसीदासांना, तस्कर बोलती वचन किरीट कुंडले विराजमान. अहो ते रक्षक असे तुम्ही शिपाई उभे केलेत की किरीट कुंडले त्यांच्या त्या कानामध्ये, पितांबरधारी श्यामवर्ण अजूनही बैसले आहेत. पितांबर आहे श्याम वर्णाचा आणि इतके तेजपुंज आहेत आणि धनुष्यबाण ताणलेलं आहे. आणि ते वर्णन सगळं केल्याच्या नंतर तुलसीदास त्या चोरांकडे पाहू लागले. असं वर्णन करतायत की जणू काय माझा देवच तिथं उभा आहे. आणि हे चोरांच्या मुखातनं वर्णन आहे, लक्षात घ्या. आणि मग बाकी तुलसीदास त्या ठिकाणी महाद्वाराच्या तिथं आले आणि पाहिलं तर कुणीच नाहीये. आणि मग त्या चोरांना म्हटले की कुठे कोण आहे, इथे कुणीच नाहीये. मग अशा वेळेला तुलसीदासांनी त्या ठिकाणी चिंतन केलं आणि तुलसीदासांच्या लक्षात आलं की हे दुसरं तिसरं कुणी नाही, माझ्या प्रभू रामाने आणि लक्ष्मणाने आश्रमाचं रक्षण केलं. नीट ऐका, तुलसीदासांचे नेत्र कमळी, अश्रू आले ते वेळी माझ्या देवानी माझ्या द्वारामध्ये शिपायाचं काम करावं. म्हणे श्रीराम लक्षण ये काळी, द्वारका रक्षक झाले की. आश्रमाच्या द्वारावरती ज्यांनी रक्षपाळाचं काम करावं, आणि अशा वेळेला तुलसीदासांना खूप वाईट वाटलं, हृदय भरून आलं. दुसरं तिसरं कोणी हे रक्षक नाही तर माझे प्रभू आणि लक्ष्मण या ठिकाणी. आणि एवढं वाईट वाटू लागलं की डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. नाना योग वज्रासनी बैसता, प्राप्त नव्हेची तीर्थे करिता. अनेक कठीण साधन करून सुद्धा, हो, वज्रासन घालून सुद्धा साधना केली किंवा अनेक तीर्थ त्या ठिकाणी केली, हो, शेकडो तीर्थ त्या ठिकाणी जरी केली, त्या अयोध्यावासी रघुनाथा द्वारपाळ म्या केले, पण तरी सुद्धा त्याचं दर्शन होणार नाही. पण तो माझा प्रभू माझ्या द्वारामध्ये द्वारपाळ म्हणून उभा राहिला. आणि म्हणून त्या वेळेला तुलसीदासांना एक एक आठवण आली आणि त्या ठिकाणी रडू लागले. अरे
एक पत्नी एक वचनी माझा प्रभू, रावणासारख्याला लोळवणारा, प्रचंड क्षमता ताकद असणारा माझा देव पण माझ्या द्वारामध्ये तो रक्षपाळ व्हावा. एवढंच नाही, अहिल्येला त्या ठिकाणी अहिल्येचा सुद्धा उद्धार केवळ चरण स्पर्शामुळे ज्याच्या झाला. एवढंच नाही तर तो माझा मोक्षदाता एवढा माझा भगवंत, परंतु तो माझ्या दारामध्ये रक्षक म्हणून उभा राहिला. आणि हृदय भरून येऊ लागलं, रडू लागली, आठवण येऊ लागली. परमपुरुष असणारा, महाप्रतापी असणारा, अति उदार असणारा माझा देव, पण तो आता माझ्या दारामध्ये उभा राहिला. एवढंच नाही तर उपमन्यूला दुधाची आवश्यकता होती, तर त्या उपमन्यूला बाकी दुधाचा सागर तयार करून देणारा माझा देव माझ्या द्वारामध्ये तो रक्षपाळ म्हणून उभा राहिला. एवढंच काय, परंतु ध्रुवाला ध्रुव लोक देण्यासाठी माझा देव समर्थ. एवढंच नाही तर विभीषणाला सुद्धा पूर्ण सोन्याची लंका देऊन त्या सिंहासनावरती बसवणारा माझा देव माझ्या आश्रमाच्या द्वारापाशी रक्षपाळ म्हणून उभा. तुळशीदास रडू लागले, प्रभूनी एवढं काय करावं. रडू लागले की देवानी एवढं का करावं माझ्यासाठी. आणि चोरांना तुळशीदास त्या ठिकाणी म्हणू लागले, अरे बाबांनो, तुम्हाला जे काय घेऊन जायचे आता ते तुम्ही घेऊन जा. कुठल्याही प्रकारचं मनामध्ये संकोच बाळगू नका, तुम्हाला जे घेऊन जायचे ते घेऊन जा. कारण तुमच्यामुळं माझा देव माझ्या आश्रमाच्या महाद्वारामध्ये रक्षपाळ म्हणून उभा राहावा. आणि अशा वेळेला आम्ही तो पतित दुर्जन, ते चोर काय म्हणू लागले ते पहा. तुळशीदासांची ती अवस्था आणि चोरांची अवस्था काय. चोर म्हणू लागले, आम्ही तो पतित दुर्जन, आम्ही पती दुर्जन, सतत दरोडे टाकणारे, मारणारे, सगळं धन लुटणारे, रोज पाप कर्म करणारे, तुमचे भाग्य अति विशेष नाही. आम्ही तो पतित दुर्जन वेष्टिलो होतो अति अविद्येने, आम्ही मायेने पूर्ण त्या ठिकाणी वेढलेलो होतो. सतत पाप कर्मच आम्ही करत होतो, रोज चोऱ्या माऱ्या करत होतो. परंतु परी तुमचे संगतीचे महिमान, पण तुमच्या आश्रमाची संगत मिळाली आणि काय, श्रीराम दर्शन देखिले. पण तुमच्या, खर तर आम्ही एवढं पाप केलेलं, मायेने वेढलेली आम्ही, पण केवळ आणि केवळ तुमच्या आश्रमामध्ये यावं आणि त्या आश्रमाचा सहवास मिळावा आणि भगवंताचं दर्शन व्हावं. किती घोर तपश्चर्या केली तरी भगवंत त्या ठिकाणी एक झाकी दाखवू शकत नाही. पण चोरांना सुद्धा देवानी दर्शन दिलं. ते तुळशीदासांच्या आश्रमामध्ये लक्षात घ्या. तुळशीदास म्हणे त्यास, तुमचे भाग्य अति विशेष. त्या चोरांना म्हणू लागले की अरे तुमचं भाग्य फार मोठं आहे. मी इतके दिवस सगळं करून सुद्धा मला जे प्राप्त नाही तुम्हाला काही क्षणामध्ये. तुलसीदास म्हणे त्यास तुमचे भाग्य अति विशेष, न करिता काही सायास, दर्शन दिधले श्रीरामे. सायास काहीच कष्टच करावं लागलं नाही, सहज. म्हणून एक सांगतो, ज्या साधकाला साधना करता येत नाही, काही करता येत नाही, त्यांनी फक्त आणि फक्त बिवडीच्या सहवासामध्ये राहावं. बिना सायास त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हो, चोरांना देव भेटू शकतो, लक्षात घ्या. पण त्याच्यासाठी आशीर्वाद बघा, लक्षात घ्या. एक एक मला प्रसंग आठवला, या तुम्ही नक्की ऐका, हा फार सुंदर आहे प्रसंग. एक बाबांचं शिष्य परिवार होता. पंढरपूरच्या विठ्ठलाची ती खूप भक्ती त्या परिवाराची. पण बाबांकडे दर्शनाला यायची आणि ती स्त्री जी होती ना,
तर ती स्त्री बाकी बाबांना नेहमी म्हणत, बाबा तुम्ही माझ्या बरोबर पंढरपूरला चला ना, आपण जाऊया, मी महापूजा घेतलेली आहे, चला ना तुम्ही पंढरपूरला. बाबा म्हणायचे की अरे मला कुठं त्या गर्दीत नेतीस, नाही का, तुला जायचे ना तू जाऊन ये आणि माझाही देवाला निरोप सांग. पण ती नेहमी म्हणायची नाही बाबा तुम्ही एकदा तरी माझ्या बरोबर चला, तुम्ही माझ्या बरोबर चला. अनेक दिवस ती बाबांना आली की ती म्हणायची, बाबा म्हणले की बरोबर बाबा ठीक आहे, आता तुझं खूपच आग्रह आहे, तर तू म्हणते तर आपण नक्कीच जाऊया. त्या परिवाराने बाबांना विवडीमधनं घेतलं आणि पंढरपूरला भगवंताच्या दर्शनासाठी घेऊन गेले. सगळ्यांनी नीट ऐका, खूप कथा ऐकण्यापेक्षा की सार काय आणि शास्त्र काय आहे, आपल्या सत्संगामध्ये याचाच विचार आहे, लक्षात घ्या. बाबांना घेऊन गेले आणि रावळामध्ये प्रवेश केला. ऐका, महाद्वारातनं प्रवेश केला, थोडीशी गर्दी होतीच आणि बाबा पुढे होते, ते कुटुंब सगळं मागे होतं. बाबा गेले, दर्शन घेतलं आणि पुन्हा मागे त्या ठिकाणी बाबांनी संपूर्ण मूर्ती त्या ठिकाणी निहाळली आणि डोळे भरून ते रूप पाहिलं. आणि बाबा तिथं काही जास्त वेळ, आजही तुमच्या लक्षात आहे की त्यावेळेला तरी थोडा वेळ थांबून देत असतील, आता तर अजिबात नाही, पाहतो नाही ते ढकलतात लगेच. परंतु बाबांनी दर्शन घे आणि बाबा बाहेर आले आणि समोर जो गरुड खांबे ज्याला म्हणतो आपण, आजही पंढरपूरमध्ये त्या गरुड खांबाच्या तिथे लोक कान धरून उड्या मारतात, त्या गरुड खांबाला आलिंगन देतात, त्याचं दर्शन घेतात. पण बाबा त्या ठिकाणी खांबाच्या तिथे जाऊन उभे राहिले आणि मागे हे कुटुंब होतं, त्या कुटुंबाने दर्शन घेत होती. ती स्त्री भगवंताच्या समोर आली आणि दर्शन घेताना बाबा कुठे गेले म्हणून वळून पाहिलं, तर गरुड खांबाच्या तिथे बाबा उभे. पुन्हा देवाकडे पाहिलं, पुन्हा बाबांकडे पाहिलं, तर जो विटेवरती देव आहे तोच गरुड खांबाच्या तिथे सुद्धा कमरेवरती हात ठेवून उभा विठ्ठल, ही मूर्ती त्या स्त्रीला दिसली. तिला असं वाटलं की अरे देव इथं उभा आणि हाच देव पुन्हा तिथं कसा उभा. नीट ऐकाय, तो जो देव, त्याचा शृंगार केलेला, त्याच्या कपाळावरती त्या चंदनाचा तो टिळा, त्याच्या सुंदर सोन्याचा तो मुकुट, तो शेला, ती सुंदर भरजरी वस्त्र देवाला परिधान केलेली, गळ्यामध्ये सुंदर तो सुगंधी हार, जी मूर्ती त्या विटेवरती उभी तीच गरुड खांबाच्या तिथं. त्या बाईच्या काय लक्षात येईना, ती सारखं तिकडं बघित इकडे बघत. ते शेवटी बडवे म्हणले की ताई घ्या दर्शन, चला लवकर. आणि मग बाकी दर्शन घेतलं आणि पुन्हा गरुडाच्या तिथं आल्याच्या नंतर प्रत्यक्षात भगवंत त्या ठिकाणी उभा. त्या स्त्रीला काही कळलं ना, नीट लक्षात घ्या. आणि अशा वेळेला जवळ आली आणि नंतर पुन्हा जागेवरती आल्याच्या नंतर बाबा त्या ठिकाणी उभे. काय केलं असेल त्या स्त्रीनी, दोन्ही डोळ्यामधनं अश्रुधारा तिच्या वाहिल्या, हातामध्ये फुलं होती, ती सगळी बाबांच्या चरणावरती त्या ठिकाणी अर्पण केली आणि साष्टांग प्रणिपात बाबांच्या चरणावरती घातला. त्या सद्गुरूचे देखल्या पाय, तहान भूक तात्काळ जाय. नीट ऐका हो, कल्पना उठोनीच न लाही, निज सुख आहे श्री चरणी. त्या चरणामध्ये जे सुख आहे ते दुसरीकडे कुठं नाही. आणि मग बाकी काय झालं तिच्या अंतःकरणामध्ये बघा, तुमचे सामर्थ्य पाहता तेथ, बाबा तुमचं सामर्थ्य मी पाहिलं, माझ्या आज लक्षात आलं, तुम्ही ईश्वर रूप समक्ष, तुम्हीच पांडुरंग आहात. माझ्या आता लक्षात आलं की देव आणि तुम्ही याच्यात कुठलंही भिन्नत्व नाहीये, तुम्ही देवाचाच अंश आहे, नव्हे नव्हे देवच तुम्ही आहात. आणि असं म्हटल्याबरोबर तिने बाकी बाबांच्या चरणावरती नतमस्तक झाली आणि बाबा त्या ठिकाणी काय म्हणले की अरे बा तुझं झालं का दर्शन. काय म्हणले बाबा, तुझं झालं का दर्शन.
त्यावेळेला ती स्त्री म्हटली की हो बाबा, माझ्या लक्षात आलं तुम्ही प्रत्यक्षात परब्रह्म आहात. हो, साधू परता पूज्य पावो जगी नाही आन देवो. साधू सारखा देव या जगात दुसरा नाही. संत पूजने देवाधिदेव स्वयमेव तुष्टते. आणि म्हणून लक्षात घ्या, बाबा त्या ठिकाणी त्या स्त्रीला म्हटले की अरे तुझ्या आग्रहास्तव म्हणून मी या ठिकाणी आलो, पण तुझं समाधान झालं ना रे. बाबा काय म्हटले, तुझ्या आग्रहामुळे मी आलो, पण तुझं समाधान झालं का? आणि असं झाल्याच्या नंतर ऐका, तिच्या डोळ्यात ना अश्रुधारा. तिच्या लक्षात आलं की बाबा म्हणजेच कृष्ण आहे, बाबा म्हणजेच विठ्ठल आहे. पण बाबा त्यावेळेला म्हणले अरे बाळा, आपल्या जवळच असत, पण आपल्याला कळत नाही, आपण जाणत नाही. जाणलं पाहिजे, कळलं पाहिजे, त्याला अभ्यास केला पाहिजे. आणि असं झाल्याच्या नंतर बर का, तो स्वये कृष्णनाथ नित्य वशे तुझिया घरात. नीट ऐका, बाबा काय म्हणतात की अरे आपल्या जवळच असतं, पण ते आपल्याला कळत नाही. आणि इथं बघा, तो स्वये कृष्णनाथ नित्य वशे तुझिया घरात, तुझिया आईसा भाग्यवंत न दिशे येत मज पाहता. अरे तू घरातच असतो आपल्या, हो, दुसरीकडे कुठून असतो, तो घरातच असतो. परंतु ज्याच्या घरामध्ये नित्य वास्तव्य आहे ना, एक लक्षात घ्या, त्याच्यासारखा भाग्यवान तोच. आणि म्हणून न दिशे येत मज पाहता, तसं पाहिलं गेलं तर माझ्यामध्ये आज तू तो देव पाहिला, पण रोजच आहे. नीट ऐका. आणि म्हणून तुझे भाग्य थोर आहे, तुझं भाग्य थोर आहे. एकाच वेळेला तुझ्या देवाचं आणि तुझ्या सद्गुरूंचं दर्शन तुला व्हावं. ती स्त्री बाकी बाबांना म्हणू लागली, बाबा मी आजपर्यंत मी तुमची सेवा केली हो, आजपर्यंत माझी तुमच्या प्रती श्रद्धाही होती, पण तुम्ही प्रत्यक्षात देवाचा अंश आहात ही अनुभूती मला कधी मिळाली नव्हती, ती मला आज मिळाली. आणि मग बाकी माझ्या लक्षात आलं, बाबा तुम्ही स्वतःला देव कसे म्हणताल, तुम्ही स्वतः कसे म्हणताल की मी देव आहे. पण लक्षात आलं का, त्या स्त्रीची अवस्था अशी झाली, देव पाहावयाशी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. त्या स्त्रीची अवस्था इतकी काय गंभीर झाली, आता लक्षात घ्या, त्या पंढरपूरमध्ये की म्हटली की मी इतक्या दिवस तुमची सेवा केली, तुमच्या प्रती माझी श्रद्धाही होती बाबा, परंतु तुम्ही प्रत्यक्षात देवच आहात, देवाचा अंश आहात, आज मला खात्री पटली. आणि म्हणून सद्गुरू हे साधकाचं अज्ञान दूर करण्यासाठी काहीतरी निमित्त करतात. माझ्या लक्षात आलं बाबा की मी तुम्हाला सारखं सारखं म्हणत होते की तुम्ही पंढरपूरला चला, पंढरपूरला चला, पण तुम्ही कसं म्हणताल की अरे इथं मीच पंढरपूर मधला देव आहे, तू कशाला तिकडे जातीस. पण तुम्ही मला निमित्त केलं आणि बाकी माझ्या ठिकाणचं अज्ञान तुम्ही दूर केलं. आणि साधू हेच करतात, लक्षात घ्या. या लागी पूर्ण सद्गुरूपाशी अनन्य शरण होता त्याशी, तो सद्भावे विनवी शिष्याची निज बोधेसी सर्वथा. त्याला मार्गस्थ करण्यासाठी काहीतरी निमित्त करतात. बाबांनी हे निमित्त केलं, लक्षात घ्या. तुळशीदासांमुळे, आता नीट ऐका, सिद्धांताकडे येऊ थोडस. मी हे एवढं सगळं कशासाठी, तुम्हाला बाबांचा प्रश्न तुळशीदासांच्या या कथेमध्ये सांगितलं, त्याचं कारण ऐका. तुळशीदासांमुळं चोरांना दर्शन झालं देवाचं, लक्षात घ्या. संतांमुळं चोरांना सुद्धा त्या ठिकाणी दर्शन झालं आणि बाबांमुळं त्या स्त्रीला दर्शन झालं, लक्षात घ्या. म्हणजे सद्गुरूमुळं शिष्याला ते दर्शन त्या ठिकाणी झालं. याच्यासाठी मी या ठिकाणी सांगितलं, ऐका. पण त्या स्त्रीची परिस्थिती कशी झाली ऐका बरं का, की
परिसाचा जर स्पर्श लोखंडाला झाला ना, तर त्वरित त्या ठिकाणी त्याचं लोखंड व्हावं. चोरांना तुळशीदासांचं सानिध्य मिळालं आणि त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. ऐका. आणि खर तर ती स्त्री त्या ठिकाणी असं म्हणू लागली की मी खर तर भाजी काढायला म्हणून रानात निमित्तानं गेले, पण कल्पवृक्षच माझ्या हातामध्ये आला. अशी स्थितीच्या स्त्रीची झाली, लक्षात घ्या. मी गारा गोळायला करायला गेले, मला असं वाटलं की गारा गोळा कराव्यात, परंतु त्याच्यामध्ये मला हिरा सापडला. एवढंच नाही तर बाभळ तोडायला गेलेला साधक, परंतु त्या ठिकाणी मलयगिरीच्या जंगलामध्ये असणारा उच्चतम स्थितीचा चंदन, त्याची झाडं मला दिसू लागली. म्हणजे मी गेले करायला एक आणि मिळालं मला एक. लक्षात आलं का? मी सर्वसामान्य भाव ठेवून भगवंताचं दर्शन करायला गेले, पण प्रत्यक्षात देवच झाले ते केवळ आणि केवळ बाबांच्या संगतीमुळे. म्हणजे सत्संग किती महत्वाचा आहे बघा, एक लक्षात घ्या. एकदा काय झालं, शेवटचा प्रसंग सांगतो आणि आजच्या सत्संगाला या ठिकाणी पूर्णविराम होईल. उद्यापासून मी नामदेवरायांचे चरित्र सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका. तुळशीदासांच्या आता काशी क्षेत्रामध्ये आश्रमामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्तांची रेलचेल सुरू झाली. हजारो माणसं दर्शनासाठी त्या ठिकाणी येत असत. आश्रमाचा एक आदर्श काशी क्षेत्रामध्ये वेगळा झाला. मोठमोठे ब्राह्मण त्या ठिकाणी प्रसाद पाण्यासाठी, प्रसाद सेवन करण्यासाठी एकमेव आता रामानंद संप्रदायाच्या आश्रमामध्ये येऊ लागले, की जे इतर आश्रमामध्ये जे मिळत नव्हतं ते रामानंद संप्रदायाच्या आश्रमामध्येच, म्हणजेच तुळशीदासांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीची उपलब्धता. कोणाला वस्त्र लागेल तर वस्त्र मिळायचं, कोणाला बिछाना लागेल तर बिछाना मिळायचा, कोणाला अन्न लागेल तर अन्न मिळायचं. कोणाला त्या ठिकाणी आश्रय नसेल तर तो आश्रय म्हणजे रामानंद संप्रदायाचा आश्रम. आणि अशा वेळेला तुळशीदासांनी अनेक ब्रह्मवृंदांना त्या ठिकाणी मोठं असं अन्नदान करायचं ठरवलं. फार मोठी लगबग सुरू झाली. सुंदर सुंदर पदार्थ बनवण्याची लगबग त्या ठिकाणी. अनेक पदार्थ, अनेक मिठाई, अनेक प्रकारच्या भाज्या, एवढं म्हणजे महाभोजनाचा कार्यक्रम. आणि मोठमोठे विद्वान ब्राह्मण त्या ठिकाणी, अधिकारी पुरुष जेवायला सगळे त्या ठिकाणी येणार. तयारी झाली आणि सगळे ब्राह्मणांचे लोटच्या लोट आश्रमामध्ये येऊ लागले. आल्याच्या नंतर एक बाकी ब्राह्मण असा होता की त्याच्याकडनं पूर्वी काही काळापूर्वीच ब्रह्महत्या झालेली असते आणि त्या ब्राह्मणाचा आता सगळी काशी क्षेत्रामध्ये तिरस्कार करत होते. परंतु तो सुद्धा तुळशीदासांकडे आशेने आला. सगळेच रागराग करत होते, ब्रह्महत्या घडलेली होती, ब्राह्मण होता पण ब्रह्महत्या झालेली होती आणि त्याच्याकडे पाहण्याचा सगळे ब्राह्मण आता वेगळा एका दृष्टीने पाहत होते. परंतु तुळशीदासांकडे आल्याच्या नंतर तुळशीदासांच्या समोर हात जोडले आणि त्याच्या मुखामधनं उच्चार निर्माण झाला. काय झाला सगळ्यांनी नीट ऐका. प्रथम बोलोने सीताराम, म्हणे मी ब्रह्मत्या हत्यारी परम. एक लक्षात घ्या, आजही तुम्ही काशी क्षेत्रामध्ये रामानंद पंथाच्या आश्रमामध्ये आज जर गेला तर तिथं सीताराम बोलण्याचा, उच्चार करण्याचा आजही त्या ठिकाणी परंपरा आहे. म्हणून आम्ही सुद्धा जय सीताराम असं म्हणतो. हे आज नाहीये, हे ग्रंथामध्ये नमूद आहे. एक लक्षात घ्या. काय तो ब्राह्मण? प्रथम बोलो सीताराम, म्हणे मी ब्रह्म हत्यारी परम. माझ्याकडनं ब्रह्महत्या झालेली आहे, मी परम पापी आहे. काही मज द्या भिक्षान आईशे वचन बोलिला. पण काहीतरी मला भिक्षा द्या, अनेक दिवस मी उपवासी आहे, मला काहीतरी द्या, मला भूक लागलेली आहे. त्याने जसं विनंती केली
आणि तुळशीदांच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी प्रेम पाना फुटला. आणि खरं सांगू का, साधूंचं लक्षणच आहे, जे करंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. लक्षात घ्या. आणि मग अशा वेळेला हात जोडून तो ब्राह्मण विनंती करत होता, याचक म्हणून आलेला होता, मला काहीतरी अन्न द्या. आणि जरी मी ब्रह्महत्यारी जरी असलो तरी मला आज भूक लागलेली आहे. तुळशीदासांना त्याचं इतकं वाईट वाटलं. तुळशीदासांनी काय केलं बरं का, त्याला आदरपूर्वक आतमध्ये बोलवलं. पण बाकीचे ब्राह्मण बाकी बघायला लागले, वक्र दृष्टी झाली, कपाळाला आठ्या पडल्या बाकीच्या ब्रह्मवृंदांच्या. पण तुळशीदासांनी त्याला मोठ्या आदराने आतमध्ये बोलवलं आणि जवळ बोलावल्याच्या नंतर त्यावेळेला तुळशीदासांनी त्याला आलिंगन दिलं. ऐका, तुळशीदास म्हणे तयासी एक आधार आहे त्याशी. अरे, त्याला आलिंगन तुम्ही कसं काय दिलं? सगळे ब्रह्मवृंद म्हणायला लागले, ब्रह्महत्यारी असणारा तो, त्याला तुम्ही आलिंगन दिलं. पण तुळशीदास त्या ठिकाणी म्हणू लागले की अरे, तो ब्रह्महत्यारी जरी असला तरी सुद्धा तो त्या हत्येमधनं सुद्धा मुक्त झाला. म्हणले कसा? अरे, आल्या आल्या त्यांनी जय सीताराम भगवंताचा नामाचा उच्चार केला, बास, याच्यापेक्षा काय पाहिजे. परंतु ब्रह्मवृंदांना ते मान्य झालं नाही. ऐका, राम म्हणता निज वाचेशी ब्रह्महत्या कैशी राहील. जर मुखामध्ये राम आलं तर ब्रह्महत्या राहील कशी? हे तुळशीदास त्या ब्राह्मणांशी त्या ठिकाणी संवाद करत होते. ऐका, ब्राह्मण ते मान्य करणार. पण इथं असं म्हटलेलं आहे, एक जरी नाम वाचे वसे श्रीरामाचे तरी पर्वत छेदे पापांचे परमानंदाचे नुज सुख पावी. एकदा जरी प्रभू रामचंद्राचं नाम घेतल्याच्या नंतर पापाचे डोंगर सुद्धा त्या ठिकाणी भस्म होतात. एक लक्षात घ्या, करती घोष जय जयकार, जळती पापांचे डोंगर. राम म्हटल्याच्या नंतर त्याच्या ठिकाणी पाप राहिलं नाही. ऐका, म्हणून मला हे विशेषत्वाने सांगायचे सगळ्या साधकांना, एकदा राम म्हटल्याच्या नंतर तुळशीदास दावा करतायत की तो त्याच्यातनं मुक्त झाला. तुम्ही आम्ही प्रत्येक जणाला त्या ठिकाणी भेटताना साधू समर्थ सीताराम दिवसभरामध्ये 2-4 वेळा तरी म्हणत असू, आणि मठावरती तर प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी म्हणू. म्हणजे याचा अर्थ न कळत आपल्या ठिकाणी तीही साधना होते. निस्त्या एक लक्षात घ्या, आपल्या संप्रदायाचं हे मोठेपण काय आहे की निस्त्या स्वागतामध्ये आपल्या मुखामध्ये नाव यावं. म्हणजे अनेक असणारी पाप सहज संसारामधली जातील, काही न करता फक्त एकमेकाचा आदर करताना जय सीताराम. लक्षात घ्या. पण ऐका, तुळशीदास त्या ठिकाणी उदाहरणं देतात त्या ब्राह्मणांना, सगळे काही त्या ठिकाणी पुरावे देतात की माझं तुम्ही ऐका, माझं तुम्ही ऐका. अरे, त्याच्या मुखामध्ये नाम आलंय ना की बस, हो, तो पापमुक्त झाला. जयामुखी नाम मंत्र तया जग हे पवित्र, नाम वदे ज्याची वाचा देव रुद्री वसे साचा. प्रत्यक्षात त्याचं नाव घेतल्याबरोबर तो हृदयावरती स्थापित झाला, याचा अर्थ तो मुक्तच आहे. पण त्यांनी पूर्वीची काही पुरावे दिले. तुळशीदासांनी सांगितलं की ऐका, ती गणिका होती ना, ती महापापी होती, पण त्या गणिकेच्या मुखामध्ये सुद्धा नाम आलं आणि तिचा उद्धार झाला. मग याचा का नाही? ऐका, एवढंच नाही तर अजामिळ नावाचा ब्राह्मण घोर पाप केलं. तुम्ही श्रीमद भागवतामध्ये माझ्या मुखातनं बऱ्याच वेळेला अजामिळ आख्यान वाच. एक लक्षात घ्या, अजामिळ आख्यान श्रवण केल्याच्या नंतर सर्व पापाची नाहीशी होती, तो आशीर्वाद त्याला आहे. आणि हे तुळशीदासांचं चरित्र ऐकल्याच्या नंतर ऐका की सगळे दोष मुक्त साधक या ठिकाणी होतो. आणि म्हणून तुळशीदासांची ही कथा श्रवण केली पाहिजे. सुरुवात याची अशी झाली की तुळशीदास स्त्री आसक्त असणारा एका स्त्रीने केलेला उपदेश आणि तो अचानक परमार्थामध्ये. आता विचार करा,
सुरुवातीचं चरित्र तुम्ही तुळशीदासांचं ऐकलं की तो स्त्री आसक्त होता, आणि आता आता बाकी स्वतः भगवंत त्यांच्या आश्रमाचं रक्षण करण्यासाठी रक्षपाळ झाला. या कथेतल्या दोन बाजू तुम्ही पहा. म्हणून एका क्षणामध्ये काय अधिकार त्या ठिकाणी तयार झाला. नीट ऐका. अजामिळ नावाचा ब्राह्मण, हो, एवढं पाप केलं, 90 वर्षाच्या पर्यंत ते पाप केलं, आणि एकदाच मुखामध्ये नाव आलं, मग त्याचा उद्धार झाला, त्याला मोक्ष रूप तो त्या ठिकाणी झाला. मग हा का नाही? म्हणून त्या ठिकाणी तरी सुद्धा ब्राह्मण त्या ठिकाणी काही ऐकेना, म्हणले नाही, आम्हाला याची काहीतरी प्रचिती पाहिजे की हा खरंच ब्रह्महत्येपासून मुक्त झाला का. मग म्हणले काय करावं याने. तुळशीदास म्हटले तुम्ही सांगा, तो करल प्रायश्चित्त. म्हटले की काय नाही, समोर जे शिवालय आहे त्या शिवालयामध्ये एक नंदी आहे. कैलासपती विश्वेश्वर तया पुढे आहे नंदिकेश्वर. त्याच्या समोर एक नंदी आहे. अन्न पात्र भरोनी सत्वर समर्पण तुम्ही करा, की त्या नंदीला याच्या करबी प्रसाद एका ताटामध्ये भरून द्या, आणि त्या नंदीनी जर तो जर सेवन केला तर आम्ही समजू की ब्रह्म हत्येपासून सुद्धा हा पाप मुक्त झाला. म्हणजे हरकत नाही. आणि त्या वेळेला बाकी तुळशीदासांनी तो प्रसाद संपूर्ण भरलेला आहे ताटामध्ये, आणि या ब्राह्मणाच्या हातामध्ये दिला, आणि त्या नंदीला गेल्याच्या नंतर समोर नंदीला सुद्धा प्रार्थना केली त्या ब्राह्मणाने. त्या ठिकाणी नैवेद्याचं ताट ठेवलं, स्मरण केलं, आणि हातामध्ये ते घेऊन त्या ठिकाणी नंदीने ते सेवन केलं. आणि ही संपूर्ण सगळ्या शेकडो ब्राह्मवृंदांनी त्या ठिकाणी डोळ्यांनी पाहिलं, आणि मग बाकी त्यांच्या मनातली शंका दूर झाली, आणि मग एकत्र सगळे एकाच पंक्तीला ते प्रसाद घेण्यासाठी सगळे बसले. तो प्रसाद सेवन करून सगळे तृप्त झाले. मला या ठिकाणी असं सांगायचंय की या कथेच्या शेवटी बाबांनी दिलेला तारक मंत्र आहे, आणि त्या तारक मंत्राचा शेवट सुद्धा राम या वाक्यानेच होतोय. नीट ऐका. आणि जर तुम्ही त्या नामावरती विश्वास ठेवून नामस्मरण जर केलं तर तुम्ही सुद्धा असंख्य केलेल्या पापातून सुद्धा मुक्त होऊन तुम्हाला त्या ठिकाणी मोक्ष प्राप्ती होऊ शकते. बाबा नेहमी म्हणायचे, अरे जगामध्ये तुम्ही कुठेही जा पण हे नाम तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून रामानंद संप्रदायामधलं सर्वश्रेष्ठ असं असणारं नाम तुम्हा मला मिळालं. तुम्ही आम्ही फार मोठे भाग्यवान. आणि बाबांच्या नंतर आमचा जन्म हे त्याच्याही पेक्षा मोठं भाग्य आहे. त्याचं कारण आहे की जर अगोदर जर आलो असतो तर आपल्याला अनुग्रह मिळाला नसता, आणि बाबांचं चरित्रही श्रवण करायला मिळालं नसतं, आणि आपल्या ठिकाणी आस्थाही झाली नसती, आणि आपण नास्तिकच राहिलो असतो. आणि म्हणून बाबांच्या नंतर आमचा जन्म आहे, आमचं फार मोठं भाग्य आहे. आणि अशा महान संत परंपरेमध्ये तुम्ही आम्ही आहोत याचा नक्कीच तुम्हा मला अभिमान आहे. आणि म्हणून सर्वांनी नामस्मरण करा, त्या नामावरती विश्वास ठेवा, सत्संगाला महत्व द्या. सत्संगामध्ये फार काही मिळतं. एक लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये असंख्य असणाऱ्या अडचणी सुद्धा त्या सत्संगामध्ये काही प्रसंगामधनं सुटत असतात. काही वेळेला हा विचार त्या ठिकाणी येतो की अरे त्यांच्यावर किती संकट आली, हे तर आपल्या जीवनामध्ये संकटच नाही, मग तेही बाबा दूर करतील असं निश्चय जर तुळशीदासांच्या ठिकाणी जर ते झालं तर माझ्या ठिकाणी का होणार नाही. जो एवढा आसक्त असणारा की दुरी म्हणून सर्पाला धरून वर चढणारा, वंडका लाकडाचा म्हणून प्रेताला कवटाळून जो पलीकडे गेला, एवढा तर प्रसंग माझ्यावरती नक्कीच नाही. मला सुद्धा त्या ठिकाणी बाबा निश्चित सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी घेऊन जातील हा विश्वास मनामध्ये ठेवा. आणि उद्याच्या भागामध्ये आपण नामदेवरायांच्या चरित्राला सुरुवात करणार आहे. धन्यवाद. साधू समर्थ सीताराम. पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु साधू बाबा महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. राधा कृष्ण भगवान की जय.